नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती सेकंड मेरिट लिस्ट कधी लागणार आहे? दुसरा प्रश्न, सेकंड मेरिट लिस्टचा कट ऑफ कमी जाईल का? खूप जणांचे प्रश्न होते सेकंड लिस्ट कधी लागेल आणि जे बॉर्डर लाईन वर ज्यांचे मार्क्स आहेत, ज्यांचं फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये लागलं नाही त्यांचा सेकंड मध्ये लागण्याचे चान्सेस आहेत का? मित्रांनो लक्षात घ्या, सेकंड मेरिट लिस्ट साधारणपणे तुमची पहिली मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 15 ते 25 दिवसामध्ये लागत असते. मागे पण एवढ्याच टाइम पिरियड मध्ये लागली होती. म्हणजे या मार्चच्या सेकंड म्हणजे लास्ट वीक पर्यंत तुमची सेकंड मेरिट लिस्ट लागू शकते. तत्पूर्वी त्याच्या अगोदर सुद्धा लागू शकते. परंतु मार्चचा शेवटचा आठवडा तुम्ही इथे पकडून घ्या सेकंड लिस्ट लागण्यासाठी. आता प्रश्न येतो दुसरा की सर आता नेमकं मग ह्या सेकंड लिस्ट लागल्याच्या नंतर ज्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांचे चान्सेस आहेत का? लक्षात घ्या मित्रांनो. आणि कट ऑफ कमी जाईल का? कट ऑफ कमी जाणार का? लक्षात घ्या, पहिल्या मेरिट लिस्टचा जो तुमचा कट ऑफ होता आणि सेकंड लिस्टला किती येऊ शकतो, तर सेकंड लिस्टला काय होत असतं, कट ऑफ थोडासा कमीच जात असतो ऍज कम्पेअर टू फर्स्ट मेरिट लिस्ट. ठीक आहे, का कमी जात असतो? कारण की काय असतं, पहिल्या मेरिट लिस्टला सगळ्यात हाय मार्क्स असणारे कॅन्डिडेट त्यांनी उचललेले असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सेकंड मेरिट लिस्टला का कमी जातो त्याचं दुसरं मेन कारण म्हणजे पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही आउट होतात, काही जॉईनिंग करत नाहीत किंवा काही डॉक्युमेंट मिसमॅच मुळे तिथेच आउट होतात. सेकंडला काय करत असतात, मग जे उर्वरित जे बॉर्डर लाईन वरचे आहेत त्या विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळत असते. म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट तुमचं ओपनचं 90 ते 97च्या रेंज मध्ये लागलेलं होतं. मग सेकंडचं किती लागू शकतं? 88 ते 95. हा फक्त अंदाज आहे, पण ह्याच रेंज मध्ये लागेल मित्रांनो, काळजी करू नका. मागे पुढे थोडंसं होऊ शकतं, पण सांगतो म्हणजे काय होईल तुम्हाला, याच्यातून तुमचे जे बॉर्डर लाईन वर जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे सेकंड लिस्टला चान्सेस मिळणार आहे. म्हणजे तुमचं 88 पासून 95 पर्यंत जर असतील तर तुमच्या सेकंड मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्याचे चान्सेस आहेत. ओबीसीचं फर्स्टचं होतं 88 ते 94-95 पर्यंत मेरिट गेलेलं होतं. ऑल ओव्हर द महाराष्ट्र डिव्हिजन नुसार थोडाफार वेगळा असू शकतो, म्हणूनच कमी आणि जास्तीची रेंज सांगितलेली आहे. सेकंडला 85 ते 92%. आता जे विद्यार्थी 85 प्लस आहेत 92-93 पर्यंत, ज्यांचं की पहिल्या लिस्ट मध्ये झालेलं नाहीये, त्यांना नक्कीच इथे चान्स असणार आहे मित्रांनो. एससी कॅटेगरीचं 83 ते 88च्या रेंज मध्ये होतं पहिल्या मेरिट लिस्टचं. सो त्यांना 81 ते 85 पर्यंत जे विद्यार्थी आता आहेत ज्यांचं की सिलेक्शन नाही झालं त्यांना चान्स आहे. म्हणजे काय, इथे मेरिट डायरेक्ट 2 ते 4% डायरेक्ट डाऊन होत असतं मित्रांनो. मागची जी भरती झाली होती त्या भरतीला पण सेम असाच प्रकार झालेला होता. पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये खूप जणांचं सिलेक्शन झालं होतं, परंतु पुढे जाऊन त्यांचं सिलेक्शन बाद झालं, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून आउट झाले किंवा कोणी जॉईनच केलं नाही. ठीक आहे, एसटी कॅटेगरीचं 81 ते 87 होतं. आता 78 वाल्यापासून पुढे जे काय आहे त्यांना संधी मिळू शकते 84 पर्यंत. पीडब्ल्यूडीचं 72 ते 83% एवढं होतं. आता सेकंडला डायरेक्ट 65, 67, 68 इथून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इथे चान्स मिळू शकतो. म्हणून चान्स बऱ्याच जणांना मिळणार आहे सेकंड मेरिट लिस्टला सुद्धा. सो तुम्ही पेशन्स ठेवायचे आणि जसेच मेरिट लिस्ट लागेल तसं चेक करत राहायचं. ईडब्ल्यूएच होतं 86 ते 92%, 92 ते 93% पर्यंत इथे होतं. आता सेकंडला मित्रांनो तुमचं 83 पासून 88-89च्या रेंज मध्ये जरी असाल तरी तिथे लागू शकतं. आता ह्याच्यामध्ये इथं 92 जाऊ शकतं, इथं 86 जाऊ शकतं. म्हणजे काय, 1-2% याच्यामध्ये फरक मागे किंवा पुढे होऊ शकतो. परंतु आता ओपनचं समजा ज्यांचं 97 ला हायेस्ट मेरिट लागलं होतं ज्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे ज्या डिव्हिजनचं, आणि विद्यार्थ्यांना होते काही विद्यार्थ्यांना 95%. ठीक आहे, मग आता काय होईल, 97 ला फर्स्ट मेरिट लिस्ट लागली, त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन नाही झालं. सेकंडला 2% जरी डाऊन आलं, मग जे काही 95 वाले विद्यार्थी आहेत त्यांना उचलणार, बरोबर की नाही? म्हणून इथं बॉर्डर लाईन वर जे अटकलेले विद्यार्थी होते त्यांचे इथे चान्सेस आहेत. सेम ओबीसी कॅटेगरी मधले सुद्धा स्टुडंट काय होतं, इथं 94-95 पर्यंत तुमचं पहिलं लिस्ट गेलेली होती आणि समजा तुम्हाला असतील त्यावेळेस 91. ओके, तर मग आता काय, इथं सेकंड लिस्टला 85 ते 91-92 पर्यंत लिस्ट लागू शकतं. म्हणजे तुमची 91 जरी असेल तरी तुमचे चान्सेस आहेत, 92 जरी असेल तरी तुमचे चान्सेस आहेत.
हे सेकंड लिस्टचा अंदाजित मेरिट आहे. मागे पुढे थोडं होऊ शकतो, परंतु तुम्हाला सांगतो एक कल्पना येईल की तुमचं लिस्ट पहिल्यामध्ये नाव नसत जरी आलं तरी सुद्धा तुम्ही जर बॉर्डर 1-2% लिस्ट मधून नाव हुकलं असेल तरी जी सेकंड लिस्ट प्रकाशित होईल, सेकंड मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये तुमचे चान्सेस आहेत. थोडक्यामध्ये सेकंड मेरिट लिस्ट मध्ये कोणाला चान्स मिळू शकतो तर हे बॉर्डर लाईनचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना सर्वांना चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. सो काळजी करू नका, लिस्ट येण्याची वाट बघा आणि त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू चेक करत राहा, जेणेकरून तुमचं लगेच तुम्हाला पुढच्या प्रोसेसला सोपं जाईल. हे झालं आपलं पॉइंट नंबर 2चं उत्तर. आता थर्ड आहे सेकंड लिस्ट कट ऑफ कमी का. हा सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. मेरिट सेकंड लागेल तर मग नेमकं कट ऑफ कमी का जाईल. मग कट ऑफ कमीच जाणार होता तर मग त्यांचा वेटिंग पिरियड त्यांचा वेस्ट जाणार विद्यार्थ्याचा. मग पहिल्या ह्याच्यामध्ये सरसकट का घेतलं नाही किंवा का. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस सेकंड मेरिट लिस्ट लागत असते त्यावेळेस काय होत असतं, पहिल्या मेरिट लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं जात असतं. दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांच्या तिथे ते आउट होत असतात. दुसरी नोकरी मिळालेली असते. त्याच्यामुळे काय होतं, बरेचसे विद्यार्थी जीडीएस ला जास्त व्हॅल्यू देत नाहीत किंवा जीडीएस जॉईन करत नाहीत, कारण त्यांना जर दुसऱ्या सॅलरीची चांगली जर गव्हर्नमेंट म्हणा किंवा प्रायव्हेट जरी जॉब भेटला तरी ते एवढ्या सॅलरीवर जीडीएस जॉईन करतील का. नाही, सिंपल साधं उदाहरण आहे ते. त्याच्यामुळं आता काय करत असतं शासन, जीडीएस चे जे काही अधिकारी असतात ते मग सेकंडला मेरिट कमीच लावत असतात, ह्या मेन म्हणजे 3 कारणामुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे. सेकंड मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल, आताच सांगितल्याप्रमाणे 15 ते 25 दिवसाचा टाइम पिरियड असतो साधारणपणे. त्या टाइम पिरियड मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. नवे नवे लागेलच मित्रांनो, काळजी करू नका. खूप जास्त विद्यार्थ्यांना त्याची आतुरता लागून राहिलेली आहे. मग आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा प्रश्न, जर सेकंड मेरिट लिस्ट लागेल तर कुठल्या विद्यार्थ्यांनी आशा धरून ठेवायचं किंवा होप राहणार असणार आहे किंवा कुठल्या विद्यार्थ्यांचे चान्सेस असणार आहेत. थोडक्यात पर्सेंटेज सांगायचं झालं तर अंदाजित म्हणत आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल एक टेंटेटिव्ह 88 पासून पुढे तुमचे चान्सेस असू शकतात. ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर 85 प्लस तुम्हाला जर असतील पर्सेंटेज, सेकंड मध्ये नाव येण्याचे नक्कीच चान्सेस आहेत. एससी कॅटेगरी असाल तर 82 प्लस जर तुम्हाला असतील इथे पर्सेंटेज, तिथे सुद्धा तुमचे चान्सेस नक्कीच आहेत. आणि थर्ड आहे एसटी कॅटेगरी, त्याच्यामध्ये तुम्हाला जर 78 प्लस पर्सेंटेज असतील तर तिथे सुद्धा तुमचे नक्की चान्सेस आहेत. आता सगळ्या गोष्टी सेकंड मेरिट लिस्ट मध्ये आल्या, तुमचं नाव आलं सेकंडला, मग त्याच्या अगोदरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी करून ठेवायची. डॉक्युमेंट तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायच्या. आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आणि शेवटचा विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न, समजा जर विद्यार्थ्यांचे मार्क्स ओपन असू द्या, कोणतीही कॅटेगरी असू द्या, जसं की 70 ते 80च्या रेंज मध्ये असतील तर त्यांचं सिलेक्शन होईल का किंवा त्यांचे चान्सेस आहेत का थर्ड मेरिट लिस्ट किंवा फोर्थ मेरिट लिस्ट किंवा लिस्ट जेवढ्या लागतील त्या एंड ऑफ द लिस्ट पर्यंतच्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव येण्याचे चान्सेस आहेत का, हा सुद्धा खूप जणांचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता पहिली मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर जी सेकंड लागेल तिथे 2-4% नंतर कट ऑफ कमी होईल. त्याच्यानंतर काही त्याच्यात फायनल सिलेक्शन होईल विद्यार्थ्यांचं. नंतर अजून काय करेल, ज्या काही रिमेनिंग जागा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी आउट झालेत तर थर्ड मेरिट लिस्ट लागेल. थर्ड मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा सेम कट ऑफ थोडासा आणखी कमी येईल. आणि जर थर्ड मेरिट लिस्ट लागून सुद्धा जर जीडीएस ची पूर्ण व्हॅकन्सी कंप्लीट भरत नसेल तर फोर्थ मेरिट लिस्ट लागेल आणि फोर्थ मेरिट लिस्ट मध्ये परत 2 ते 4 ने कट ऑफ कमी येऊ शकतो. म्हणजे 70 ते 80 ऑल ओव्हर द कॅटेगरी, म्हणजे पीडब्ल्यूडी 70 ते 80च्या रेंज मध्ये असाल तर लागू शकतं. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी मध्ये असाल 70 ते 80 मध्ये थर्ड फोर्थ जर राऊंड झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे नाव येण्याचे चान्सेस आहेत. परंतु आता फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ याच्यामध्ये जशी जशी लिस्ट नंबर वाढेल तसा तसा कट ऑफ 2 ते 4 ने ऑलवेज डाऊन होत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मे बी तुमचं होऊ पण शकतं मित्रांनो. म्हणून मी वारंवार म्हणतो शेवटची मेरिट लिस्ट येईपर्यंत तुमचं नाव चेक करत राहा मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचं कधीही सिलेक्शन होऊ शकतं, कसाही फेरा फिरू शकतो.
त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंटिन्यू फॉलोअप मध्ये राहा मित्रांनो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, या रेंज मध्ये तुमचे पर्सेंटेज आहेत का एवढं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं, म्हणजे आपल्याला अंदाज बांधता येईल कोणाचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. आणि दुसरा काही प्रश्न असतील तुमचे नक्की कमेंट करा, त्याचं उत्तर मी देईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.